हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, दरवर्षी देशात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा गणपती बाप्पांचं आगमन 27 ऑगस्टला होत आहे. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर लोक गणपती बाप्पांची आपल्या घरात स्थापना करतात आणि विधिवत त्यांची पूजा करतात. गणेशाला समृद्धी आणि बुद्धीचा देवता असेही मानले जाते. असं म्हटलं जातं, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती घरात ठेवून त्याची श्रद्धेने पूजा केल्यास गणपती बाप्पा घरातील सगळी संकटे दूर करतात. 10 दिवस चालणारा हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणपती बाप्पांचं आगमन काही दिवसांवर आलं असल्याने आता घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. परंतु बाप्पांच्या आगमनापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाप्पांच्या आगमनावेळी कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच आरतीच्या वेळी कोणत्या चुका टाळाव्यात, पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, विसर्जन करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बाप्पांच्या पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे हेही सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा समजून घेऊया बाप्पांच्या आगमनावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिला आहे, गणेश मूर्ती घरी नेण्यापूर्वी घराची स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता करून घ्यावी. दुसरं आहे, मूर्ती मातीचीच असावी. तिसरं आहे, साप, गरुड, मासा यांच्यावर बसलेली किंवा युद्ध करताना चित्र विचित्र अवस्थेतील गणेश मूर्ती मुळीच घरी नेऊ नये. चौथा आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घरी नेताना ती स्वच्छ कपड्याने झाकून न्या. पाचवा आहे, बाप्पांचं घराच्या दारात आगमन झाल्यानंतर त्यांची आरती करा. आता आपण समजून घेऊया बाप्पांची पूजा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात. आहे, गणपती बाप्पांच्या पूजेच्या काळात मद्यपान आणि मांसाहार टाळावा. दुसरं आहे, पूजेच्या काळात जुगार खेळणे हे अशुभ मानले जाते. तिसरं आहे, पूजेच्या वेळी अन्नाचा पहिला नैवेद्य बाप्पांना दाखवावा. चौथं आहे, पूजेच्या वेळी नकारात्मक विचार किंवा भावना टाळाव्यात. पाचवा आहे, पूजेच्या वेळी अनावश्यक गोष्टी किंवा चर्चा टाळाव्यात. सहावा आहे, बाप्पांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करणे टाळावे आणि बाप्पांच्या मूर्तीची स्थापना योग्य पद्धतीने करावी. सातवा आहे, गणपतीला तुळस अर्पण करणे टाळावे. आठवा आहे, मूर्तीची कोणतीही अवहेलना होणार नाही याची काळजी घ्यावी. आता मी तुम्हाला पूजेच्या वेळी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी सांगणार आहे. पहिला आहे, गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना शुभ मुहूर्तावरच करावी. दुसरा आहे, बाप्पांसाठी सात्विक अन्नाचा नैवेद्य तयार करावा. तिसरा आहे, घराची आणि पूजेच्या ठिकाणाची स्वच्छता ठेवावी. चौथा आहे, मूर्तीची स्थापना योग्य पद्धतीनेच करावी. पाचवा आहे, पूजेच्या वेळी योग्य मंत्रांचा उच्चार करावा. सहावा आहे, बाप्पांची आरती योग्य पद्धतीने करावी. सातवा आहे, बाप्पांना नैवेद्य दाखवताना योग्य पदार्थांचाच नैवेद्य दाखवावा. आठवा आहे, पूजा करताना बाप्पांची मनभावे प्रार्थना करावी. नववा आहे, पूजेच्या वेळी शांतता आणि एकाग्रता ठेवावी. फ्रेंड्स, गणपती बाप्पांची आरती करताना काही महत्त्वाच्या चुका टाळणे आवश्यक आहे. आता आपण एक एक करून आरती करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घेऊया. पहिला आहे, आरतीतील शब्दांचे उच्चार हे स्पष्ट आणि योग्यच असायला हवे. अनेकदा काही शब्द नीट उच्चारले जात नाहीत, ज्यामुळे शब्दांचा अर्थ बदलतो किंवा चुकीचा अर्थ निघतो. त्यामुळे आरती म्हणताना शब्दांचे उच्चार योग्य करणे आवश्यक आहे. दुसरा आहे, आरती करताना आपले लक्ष इतर गोष्टींवर किंवा विचारांवर नसावं. पूर्णपणे बाप्पांच्या चरणी लक्ष केंद्रित करून आरती करावी. तिसरा आहे, आरती करताना योग्य लय आणि ताल राखणे आवश्यक आहे. लय चुकल्यास आरतीचा प्रभाव कमी होतो. चौथा आहे, आरती करताना घाई करणे किंवा जास्त वेळ घेणे टाळावे. वेळेचे भान ठेवून योग्य वेळेत आरती पूर्ण करावी. पाचवा आहे, आरती करताना मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देणे टाळावे. सहावा आहे, सामूहिक आरती करत असल्यास सर्वांनी एकाच वेळी आणि योग्य पद्धतीने आरती करणे आवश्यक आहे. आता समजून घेऊया बाप्पांची आरती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिला आहे, आरती करताना मनात भक्तिभाव आणि श्रद्धा असली पाहिजे. दुसरा आहे, आरती करताना आपलं तन, मन आणि वाणी शुद्ध असली पाहिजे. तिसरा आहे, आरतीनंतर बाप्पांना नैवेद्य दाखवावा, जसे की मोदक किंवा लाडू. चौथा आहे, आरती केल्यानंतर बाप्पांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. गणपती बाप्पांचे विसर्जन करताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजून घेऊया बाप्पांचे विसर्जन करताना कोणत्या चुका टाळाव्यात.
पहिला आहे विसर्जनापूर्वी बाप्पांची विधिवत पूजा करावी, आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. दुसरा आहे विसर्जन करताना शुभमुहूर्त पाळावा. तिसरा आहे शक्य असल्यास नैसर्गिक जलस्रोतांमध्येच विसर्जन करावे. चौथा आहे मूर्तीसोबत पाण्याचे प्रदूषण करणारे साहित्य पाण्यात टाकू नये. पाचवा आहे विसर्जनावेळी मूर्ती योग्य पद्धतीने हाताळावी आणि ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी. सहावा आहे विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण करू नये. सातवा आहे जोपर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यात पूर्णपणे बुडत नाही तोपर्यंत तिथेच थांबावे. या काही गोष्टी लक्षात ठेवून आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनाची परंपरा व्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडू शकतो. फ्रेंड्स, जाता जाता शेवटी आपण जाणून घेऊया बाप्पांच्या स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:23 पासून 1:54 आपण गणपती बाप्पांची स्थापना घरात करू शकतो. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.